इंटरेस्टिंग. तुमच्याशी चर्चा करताना सर हा एक तुम्ही मुद्दा मांडला होतात, की कल्चरली, सोशली, हिस्टॉरिकली भारतामध्ये शाळांपासून व्यायाम हा एका पीटीच्या तासापुरताच मर्यादित राहिलेला आहे. तुम्हाला काय वाटतं सर, ॲज अ एक्सपर्ट, आता तुम्ही लक्ष फाउंडेशनमध्ये मुलांच्या स्पोर्ट्स डेव्हलपमेंटसाठी एवढं मार्गदर्शन करता. तर असा काय बदल आपल्याला आपल्या शिक्षणात करता येईल जेणेकरून व्यायाम, एस्पेशली स्ट्रेंथ ट्रेनिंग हा आपल्या सोसायटीचा अविभाज्य घटक बनू शकेल? एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळांमध्ये जो फिटनेस अवेअरनेस जो आहे, तो फक्त खेळापुरता मर्यादित आहे. म्हणजे जर का तुम्ही बघितलं तर फक्त इंटर स्कूल स्पोर्ट्स कॉम्पिटिशन होतात. त्याच्यानंतर त्या मुलांचं कुठेही डेटा कलेक्ट होत नाही. ती मुलं काय करतात हे कोणी बघत नाही. मुलाला फक्त खेळाची आवड, मुलं ग्राउंडवर जाऊन खेळावं एवढंच आपल्याकडे राहिलेलं आहे. तुम्ही जर का काही वर्षापूर्वीपर्यंत बघितलत, म्हणजे आता 4 वर्षापूर्वीपर्यंत जर का बघितलं, तर ही मानसिकताच आपल्या शरीरामध्ये, की मुलांनी जाऊन ग्राउंडवर जाऊन काहीतरी खेळावं. पालकसुद्धा मुलांना ग्राउंडवर सोडतात, का तर मला 2 तास निश्चिंती मिळते. मला घरी कटकट करतो त्यापेक्षा जाऊन 2 तास खेळ. ही आपली मानसिकता एवढे वर्ष आहे. पण आता ती हळू चेंज व्हायला पाहिजे किंवा रादर चेंज होतीये. त्याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो, की आपण एवढे वर्ष आपल्याला कोणतरी आज ऑलिम्पियन आहे. का ऑलिम्पिकमध्ये ऑलिम्पिक पार्टिसिपेट झाला. एवढ्यावरच आपण खूप सुखी होतो, की ऑलिम्पिकमध्ये मला पार्टिसिपेशन करायला मिळालं याच्यातच खूप सुखी होतो. पण आता नाऊ वी हॅव स्टार्टेड थिंकिंग, की आपल्याला मेडल्स किती मिळतील? वाह! हा एक मोठा बदल आपल्यामध्ये घडलाय. त्याचं कारण जसं लाइक कुठल्याही खेळासाठी कोणतरी आयकॉन प्लेयर लागतो, कोणतरी सेलिब्रिटी लागतो. तसं जेव्हा सगळ्या पहिल्यांदा बिंद्राने पहिल्यांदा गोल्ड मेडल घेतलं, त्याच्यानंतर आपण स्वतःवर विश्वास ठेवायला लागलो, की अरे आपण गोल्ड मेडल मिळवू शकतो. त्यानंतर नीरज चोप्रा तर आता तर कमालच करतोय. म्हणजे ही इज अ वर्ल्ड बीटर आणि तो त्यांनी जी रिव्होल्यूशन इंडियामध्ये स्पोर्ट्समध्ये आणली, तशी कोणीच आणली नाहीये. त्याच्यामुळे वी हॅव स्टार्टेड थिंकिंग ऑफ विनिंग मेडल्स रादर दॅन ओन्ली पार्टिसिपेटिंग. हा एक मोठा बदल आपल्या पूर्ण समाजामध्ये घडलेला आहे आणि हा माइंड अप्रोच जो बदल जो घडेल, त्याच्यामुळे आपली नेक्स्ट जनरेशन जी आहे किंवा फ्युचर जनरेशन आहे, म्हणजे शाळांपासून जी सुरुवात होईल, की नीरज चोप्रा हा जर का आयडॉल शाळेच्या मुलांनी ठेवला, तर त्यांचं कल्टिव्हेशन त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आणि तुम्ही मला हे पण सांगत होतात, की मुलींना स्पोर्ट्समध्ये खूप संधी आहेत. त्याच्याबद्दल थोडासा सांगाल का? आता इंडियामध्ये जर का तुम्ही बघितलं तर सगळ्या फील्डमध्ये मुलींना प्रमोट करतायत. म्हणजे फार आर्मीपासनं सगळीकडे. आर्मी रिक्रुटमेंटसुद्धा आता फर्स्ट बॅच इंडियाची झाली. त्याच्यानंतर इंडियन वुमन्स लेडीज क्रिकेट टीम ऑल्सो परफॉर्मिंग व्हेरी वेल. BCCIने त्यांना अडॉप्ट केलंय. सो दे आर ऑल्सो गेटिंग गुड मनी. दे आर ऑल्सो गेटिंग गुड एक्सपोजर. खूप मॅचेस त्यांना मिळत आहेत. तसेच टेनिसमध्ये, बॅडमिंटनमध्ये लॉट ऑफ कॉर्पोरेट्स आर गेटिंग इन्व्हॉल्व्ड अँड एन्करेजिंग वुमन टू प्ले. देयर इज अ वुमन एम्पॉवरमेंट हॅपनिंग इन द स्पोर्ट. तर मुलींना प्रचंड प्रमाणात अपॉर्च्युनिटीज आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की काही वर्षापूर्वीपर्यंत नॅशनल टुर्नामेंट टेनिससाठी मुलींचा सीनियर नॅशनलला 32 मुलींचा ड्रॉ जमणं खूप मुश्किल असायचं. कारण मुली साधारणतः वयाच्या 16व्या वर्षानंतर कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्स खेळणं बंद करायच्या. आता स्लोली ते चेंज होत चाललंय. पण अजूनही त्याचं प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे मुलींना आपल्या देशामध्ये स्पोर्ट्समध्ये प्रचंड स्कोप आहे. म्हणजे मी जर ज्या माझ्या मित्रांना मुली आहेत, त्यांना सगळ्यांना सांगतो मुलींना खेळवा. स्पोर्ट्स खेळू दे कुठलातरी. त्यांना इंडिया रिप्रेझेंटेशन करायचे खूप चांगले चान्सेस आहेत. सो इट्स अ ग्रेट अचीव्हमेंट फॉर देम ऑल्सो. त्याच्यामुळे मुलींना इंडियामध्ये प्रचंड स्कोप आहे, कुठल्याही स्पोर्ट्समध्ये. आणि विशेषतः बऱ्याच मुली 16व्या वर्षापर्यंत जर खेळत असतील, तर त्यांनी ते नक्कीच प्रोफेशनली कंटिन्यू करावं असं तुम्हाला वाटतं? 200% कारण मोठा स्कोप आहे इंडियामध्ये आणि सगळ्यात जास्ती आता मोटिवेशन सगळ्यात जास्ती पैसे जे आहेत ते इंडियामध्येच आहेत. इंडियाच्या बाहेर पैसे नाही आहेत. स्पोर्ट्समध्ये इंडियाच्या बाहेर पैसे नाही आहेत. इंडियामध्येच पैसे आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की नेक्स्ट जनरेशनने या गोष्टीचा प्रचंड फायदा घेतला पाहिजे. तुम्ही स्वतःला स्पोर्ट्समध्ये खूप इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि नॉट ओन्ली ॲज अ करियर, बट फॉर दी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑल्सो. टू बिकम अ गुड ह्युमन बीइंग, स्पोर्ट्स विल हेल्प यू लॉट. तुमच्या करियर प्रॉस्पेक्ट्समध्ये तुम्ही अदर दॅन स्पोर्ट्स जरी केलं तरी तुम्हाला प्रचंड त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर का वयाच्या 24-25 वर्षापर्यंत स्पोर्ट्स चांगले खेळत असाल, तर तुम्हाला तुमचं कॉर्पोरेट करिअर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नेता येतं. त्याच्यामुळे स्पोर्ट्सचे प्रचंड बेनिफिट्स आहेत.
माझा मुलगा जेव्हा लहान होता आणि त्याला क्रिकेट खेळायचं होतं आणि तो म्हणाला की मी प्रोफेशनली क्रिकेट खेळणार. तेव्हा आर्ग्युमेंट करताना तो मला म्हटला होता, "तुला काही प्रॉब्लेम आहे का? मी वयाच्या 25व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळेन, नंतर करेन ना करियर." आणि मला खरंच वाटलं की यू कॅन हॅव 2 करियर्स. येस. One career till 25-30 in sports, and then you can think of another career in your life. You can not only think of that career, but you can actually bank on that career because the first career is successful. So you have to have two careers back and back with a success ratio. कारण तुम्ही स्पोर्ट्समध्ये जर का असाल तर तुम्ही पुढचं करिअर 100% चांगलं होतं. कारण एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, की जे मुलं स्पोर्ट्स खेळतात ते नॅचरली इंटेलिजंट असतात. कारण कुठलाही खेळ खेळायला इंटेलिजन्स लागतो. माठ मुलं कोणी कुठला खेळ खेळू शकत नाहीत. त्याच्यामुळे जी मुलं खेळात चांगली असतात ती मुलं नॅचरली अभ्यासात आणि करिअरमध्ये हुशारच असतात. इंटरेस्टिंगली सर मला असंही वाटतं, की जी मुलं स्पोर्ट्स खेळत असतात, ती मेंटली सुद्धा पॉझिटिव्ह असतात. कारण तुम्हाला हार-जीत कायमच फेस करायला लागते. एस्पेशली फेल्युअर्स तुम्हाला खूप फेस करायला लागतात. एखादी मॅच, एखादा पॉइंट्स हारला तरी पुन्हा फ्रेश स्टार्ट करून तो ओव्हरकम करायला लागतो. म्हणून आम्ही ॲक्चुअली सगळ्या पेरेंट्सना पण आम्ही बरेचसे पेरेंट्स वर्कशॉप पण घेतो. पेरेंट्सना पण गाईडन्स करतो. ज्याच्यामध्ये आम्ही पेरेंट्सना सांगतो, की तुमच्या मुलाला वयाच्या 12व्या वर्षापर्यंत सगळे खेळ खेळू दे आणि टिपिकली टीम स्पोर्ट्स खेळू दे. टीम स्पोर्ट्सचा त्याला फायदा म्हणजे 12 वर्षानंतर त्यांनी खेळ सोडला तरी चालेल. पण 12 वर्षापर्यंत ही लर्न सो मेनी डिफरंट कोऑर्डिनेशन ॲबिलिटीज इन हिज बॉडी. नंबर 2 हिज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज सो इसेन्शियल इन द लेटर करियर, की तो लोकांशी इंटरॅक्ट करता यायला पाहिजे. कुठलेही जेव्हा जेव्हा तुम्ही टीम स्पोर्ट्स खेळता तेव्हा यू कॅनॉट टेक द थिंग्स फॉर ग्रांटेड. फॉर एक्झाम्पल फुटबॉल खेळता तुम्हाला काय प्रत्येक बॉलचं पोझिशन मिळत नाही. तुम्हाला जाऊन झगडायला लागतं. तुम्हाला रिजेक्शन येतं. हे मुलं लहानपणापासून शिकायला पाहिजे. पण जर का इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स खेळला तर ही बिकम टू इंट्रोवर्ट. ही ओनली थिंक्स अबाउट हिमसेल्फ. ही कॅनॉट थिंक अबाउट एनीबडी एल्स. सो दॅट इज हार्मफुल फॉर हिज फ्युचर करियर. त्यामुळे लहान वयातच मुलांना टीम स्पोर्ट खेळणं फार गरजेचं असतं. सर गेली 35 वर्ष तुम्ही या फील्डमध्ये आहात आणि तुम्ही आता भारताचा हा प्रवास किंवा ट्रान्सफॉर्मेशन बघितलेला आहे. तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. तुम्हाला काय वाटतं पुढच्या 10 वर्षामध्ये टेक्नॉलॉजीमुळे, एआयमुळे, डेव्हलपमेंट इन स्पोर्ट्स सायन्समुळे भारतामध्ये ह्या क्षेत्रात काय बदल घडतील? भारतामध्ये या क्षेत्रामध्ये क्रांती घडणार आहे. रादर त्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे जर का तुम्ही टेक्नॉलॉजी, हाऊ इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी इन स्पोर्ट, जर का तुम्ही क्रिकेटवर साधं उदाहरण बघितलं तर छोट्या छोट्या मायन्यूट गोष्टीसुद्धा आपल्याला ज्या आपल्या नेकेड आयला दिसत नाहीत त्या तुमच्या टेक्नॉलॉजीमधनं तुम्ही ॲक्वायर करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट सेल्फ इम्प्रूव्हमेंट ही तुमच्या टेक्नॉलॉजीमधनं प्रचंड प्रमाणात निर्माण झालेली आहे. म्हणजे व्हिडिओ ॲनालिसिस आहेत किंवा स्वतःचा व्हिडिओ करून बघणं, त्याचं एआयमध्ये तुम्ही जर का टाकलं तर तुम्ही त्याचं ॲनालिसिस पूर्ण करू शकता. यू गेट एव्हरीथिंग ऑन युअर मोबाईल फोन. सो विच इज सो हँडी अँड सो इझी. त्याच्यामुळे याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात क्रांती घडणार आहे आणि प्रचंड प्रमाणात स्कोप निर्माण होणार आहे. तुम्ही जर का बघितलं तर जेव्हा गव्हर्नमेंटनी CSR फंडिंग कंपल्सरी केलं, की प्रत्येक कंपनीला, एव्हरी कंपनी इज रेडी टू पुट इन लॉट ऑफ मनी इन टू स्पोर्ट्स. बिकॉज दे फील की स्पोर्ट्समध्ये टाकलेले पैसे कुठे वाया जाणार नाही आहेत. त्याचा आपल्या समाजाला, कॉर्पोरेट सेक्टरला कुठेतरी फायदा होतोय. त्याच्यामुळे अनेक कॉर्पोरेट्स आता दे आर स्टार्टिंग देअर ओन अकॅडमीज, दे आर स्टार्टिंग देअर ओन टीम्स, दे आर पार्टिसिपेटिंग ॲज अ फ्रँचायझी युजिंग देअर CSR फंड. सो दॅट इज अ बिग बूस्ट फॉर द स्पोर्ट्स कल्चर इन इंडिया. तुमच्याशी बोलल्यामुळे मला हे नक्कीच जाणवत आहे की द फ्युचर ऑफ स्पोर्ट्स इन इंडिया इज व्हेरी ब्राईट. इट इज व्हेरी ग्लोरियस आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या व्यक्तींचा ॲक्टिव्ह सहभाग आहे ही खूपच एन्करेजिंग आणि इन्स्पायरिंग गोष्ट आहे. सर आपल्या या सगळ्या डिस्कशनमध्ये आपण न्यूट्रिशनला फारसं वेटेज दिलं नाही किंवा न्यूट्रिशन फारसं डिस्कस केलं नाही आहे. कारण न्यूट्रिशनवर आपण एक वेगळा डिटेल पॉडकास्ट घेणार आहोत. पण तुम्ही मला काही इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स ऑफ स्पोर्ट्स अँड न्यूट्रिशन कोरिलेशन सांगू शकाल का? एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जे खातो त्याच्यामुळे आपण घडतो. त्याच्यामुळे न्यूट्रिशन इज द बिगेस्ट थिंग विच वन शुड ऑलवेज अडॉप्ट. नाव फॉर स्पोर्ट्स, एनी ॲथलीट, इफ हिज ईटिंग हॅबिट्स आर बॅड, obviously is going to perform bad. His body composition relates to his performance. So his body composition determined by the good amount of nutrition. So if he has a good backup of nutrition, his body composition is going to be good.
So when his body composition is good, automatically his result is good. So his performances will always be good. So enhancement of performances all depends upon nutrition. Recovery is all depends upon nutrition. त्याच्यामुळे तुम्ही काय खाताय याला प्रचंड प्रमाणामध्ये स्पोर्ट्समध्ये महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आजकाल एवढेच फास्ट मूव्हिंग स्पोर्ट्स झालेले आहेत किंवा प्रोफेशनल स्पोर्ट जर का तुम्ही बघितलं तर दे हार्डली गेट टाईम. मी IPL मध्ये काम करत होतो तर मला आठवतंय 25 दिवसामध्ये 21 दिवस मी ट्रॅव्हल करत होतो. म्हणजे आय वॉज अ सपोर्ट स्टाफ, बट व्हॉट अबाउट द प्लेयर्स दोज आर ॲक्च्युअली प्लेइंग. इट इज सो डिमांडिंग फॉर देम. आणि एव्हरी प्रोफेशनल स्पोर्ट इज सो डिमांडिंग दॅट इफ युअर न्यूट्रिशन इज बॅड you're hardly going to perform. So everybody is too much focused about nutrition, what they eat, what they drink, when they do it, how the recovery happens. So nutrition has tremendous value in sports performance. सो ट्रू. आणि तसंच स्ट्रेस मॅनेजमेंट आणि स्लीपचं काय? दोन्ही फारच महत्त्वाचे आहेत. कारण sleep matters a lot. The recovery happens through nutrition and the sleep. The good amount of sleep always recovers very fast. So the sleep also very important. If you do not have a sleep, you're under stress. Your mind is under stress. You cannot focus much better. So all these factors, they all see, performance is not only physical, but it is total contribution of all these factors. So जर का तुम्ही आता प्रोफेशनल ॲथलीट्स बघितले असतील तर they travel with a nutritionist, they travel with a physiotherapist, they travel with a trainer, they travel with a psychologist, they travel with a high performance coach, they travel with everyone because everything matters a lot when you're performing. आणि प्रोफेशनल लेवलला या गोष्टी खूप मॅटर करतात. सर, मला वाटतं की एक्सरसाइज रिलेटेड ऑलमोस्ट सगळ्या शंकांचं समाधान झालेलं आहे असं मला वाटतं आहे. एक शेवटी रॅपिड फायर घ्यावा असं वाटतं आहे. हो, नक्की. जिम का मैदानी व्यायाम? मैदानी व्यायाम. मैदानी व्यायामात नेमकं काय? सगळ्या शरीराचा व्यायाम. ओके. योगा का HIIT? HIIT. योगाला काही स्पेस नाही? स्पेस आहे, पण मला आवडत नाही. कारण योगा प्रमोट करणारे खूप आहेत. आपला सायन्स आहे ते योगिक शास्त्र असंही म्हटलं जातं. त्यामुळे योगाला कुठे फिट इन करता येईल असंही बऱ्याचदा. तर मला वाटतं इट्स अ व्हेरी गुड वे ऑफ स्ट्रेचिंग द बॉडी. येस, इट्स नॉट ओनली बॉडी, इट्स नॉट ओनली बॉडीली सायन्स, बट इट ऑल्सो इन्व्हॉल्व लॉट ऑफ माइंड. बिकॉज योगा हे फक्त फिजिकल एक्सरसाइज नाही, इट ऑल्सो एक्सरसाइज फॉर युअर माइंड. त्यामुळे योगा, येस, योगा इज it's absolutely great and it's a great contribution to the sports or to the world. प्री-वर्कआउट ड्रिंक का ब्लॅक कॉफी? प्री-वर्कआउट ड्रिंक. व्यायाम करताना म्युझिक का सायलेन्स? म्युझिक. आणि एक्सरसाइजशी रिलेटेड एक मिथ जी तुम्हाला स्ट्रॉंगली डिस्ट्रॉय करावीशी वाटेल? वजन न उचलणं. म्हणजे यू मीन टू से वजन उचलायलाच हवीत? 200%. प्रत्येक माणसाने, मी जसं मगाशी म्हटलं, वयाच्या 85-90 वर्षापर्यंत एक्सटर्नल रेझिस्टन्सनी व्यायाम करायलाच पाहिजे. त्याचा त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये बेनिफिट आहे. खूपच छान सर. तुमच्याशी एक्सरसाइज रिलेटेड हे सगळं डिस्कशन मलाच खूप एनरिचिंग झालेलं आहे. मी हाच एपिसोड स्वतःच एक 50 वेळा तरी बघेन आणि त्याच्या मायक्रो नोट्स काढेन असं मला वाटतं आहे. आणि वेन आय विल कम टू यू फॉर ट्रेनिंग, यू विल सी अ चेंज्ड मी while training, that is for sure. Thank you so much. आणि तुम्हालाच बोलवलं इथे आणि आय एम रिअली एनलाइटेड विथ ऑल दिस. आणि थँक यू सो मच अगेन आणि ऑल द बेस्ट. थँक यू सर. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.